रामकृष्ण हरी. देवाची द्वारी या अभंग मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मी राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्तपणा ऋतिका दिदी कदम या अभंग मालिकेमध्ये सर्वांचे स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने आजचा हा आपला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा असून नामाचं महत्व प्रकट करणारा गोडाचा अभंग आहे. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम्. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विन अनिक असतपै साधन वाहातसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. तुकोबरा या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये परमार्थ कसा करावा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण कसं करावं आणि त्या नामाचा अंगीकार कसा करावा आणि जीवनामधील त्या नामस्मरणाखेरीज तो नियम कसा आखावा हे गोड असं विस्तृत असं वर्णन तुकोबरा या अभंगामध्ये करतात. तुकोबरा सांगतात, नामसंकीर्तन साधनपै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम हे मंगलातील मंगल साधन आहे, सारातील सार आहे, उत्तमातील उत्तम आहे, गोडातील गोड आहे, पवित्रातील पवित्र आहे. असं असणारं भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर जीवाने आपल्या जीवनामध्ये केलं तर खऱ्या अर्थाने त्याची अनंत कालाची पापे जळून जातील. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कावा नघे. अमृतापेक्षाही गोड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. इथपर्यंत नाही, पुढे जाऊनही तुकोबऱ्या सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ते नामस्मरण घेण्यासाठी आपल्याला कुठेही राणावनामध्ये जाण्याची गरज नाही, ध्यान धारणा करण्याची गरज नाही, जप तप करण्याची गरज नाही. कारण बघा, शास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये म्हणजे नवनाथ ग्रंथामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. नवनाथांनी 12 वर्ष साधना केली, तपश्चर्या केली, तेव्हा कुठे त्यांची प्राप्ती झाली. पण तुकोबराय सांगतायत की हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कुठेही रानावनामध्ये जाण्याची गरज नाही, ध्यान धारणा करण्याची गरज नाही, जप तप करण्याची गरज नाही. केवळ एका नामस्मरणाने स्वतःहून भगवान परमात्मा घरी येतो. नुसता घरी येत नाही तर खऱ्या अर्थाने ते नामस्मरण कसं केलं पाहिजे हेही तुकोबराय तुम्हा आम्हाला वर्णन करतात. ठाईच बैसोनी करा एक चित्त वडी अनंत अळवावा. एका जागेवर बसून चित्ताला एकाग्र करावं, त्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यावं. कारण शास्त्राचा असा नियम आहे, अंतःकरणाचे 4 भाग पडतात, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. अंतःकरणाचा चौथा भाग म्हणजे चित्त. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याला साठवायला लावलेलं आहे, आळवायला लावलेलं आहे. तुकोबराय सांगतात, एका जागेवर बसून चित्ताला एकाग्र केलं तर अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकोबराय गोड वर्णन करतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. चित्ताला निश्चित एकाग्र करा, पण त्या चित्ताला एकाग्र केल्यानंतर त्यामध्ये कोणत्या मंत्राचा जप करावा तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तुकोबराय सांगतायत की पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, याविन अनिक अस्तापै साधन वाहातसे आन विठोबाची. त्या पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो की कलियुगामध्ये नामस्मरणाखेरीज दुसरं कोणतंही सोपं साधन नाही, आणि ते सोपं असणारं साधन शहाणा असणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. रामकृष्ण हरी.